अगदी 3 ते 4 दिवसावर संक्रांत येऊन ठेपलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरी गडबड चालली आहे की खुसखुशीत तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे. कारण प्रत्येकाचे लाडू कडक होतात किंवा चावत नाहीत. तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की तिळगुळाचे लाडू अगदी खुसखुशीत कसे बनवायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे चव मराठी मातीची. चला तर रेसिपीला आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहून घेऊयात. तर इथं मी अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, मोजून घेतलेला आहे. त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले, भरड म्हणजे थोडेसे कुटून घेतलेले आहेत आणि 2 ते 3 चमचे इथं तूप घेतलेले आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला 9 ते 10 मिनिटं हे तीळ भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले लाडू खुसखुशीत बनतील. आणि तुमचे तीळ जर खरपूस असे भाजलेले असतील तरच तुमचे लाडू पण खुसखुशीत बनतील. कारण तिळाने सगळी तिळगुळाच्या लाडूची चव येते. तर इथं मी 10 मिनिटं तीळ भाजून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये टाकलेलं आहे 2 चमचे तूप. तर या तुपामध्ये आपल्याला टाकायचं आहे गूळ. तुम्ही जर तूप खात नसाल तर टाकू नका, काही गरज नाही आहे तूप टाकायची. फक्त थोडीशी चमक आणि थोडासा नरमपणा येतो तुपाने, म्हणून मी तो वापरलेला आहे. तर आपल्याला गूळ खिसूनच टाकायचा आहे, त्याचे खडे टाकायचे नाही. कारण मग गूळ वितळायला टाईम लागतो आणि आपला पाक कडक होतो. त्यामुळे असा किसून गूळ टाकायचा आणि मीडियम गॅसवर अशा आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. अगदी त्याला हलवत गूळ वितळवायचा आहे. कारण आपल्याला जास्त पाक असा कडक करायचा नाही. अगदी थोडासा फेस तयार झाला गुळावर की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बघायचा आहे की आपला गूळ झाला का नाही. तर पाक पाहण्याची सगळ्यात सोपी पद्धत, तुम्ही थोडासा हे गुळाचा पाक पाण्यामध्ये टाकून पहा वाटीमध्ये आणि त्याची जेली टाईप तयार झाली की समजून घ्या तुमचा पाक झालेला आहे. तर अशा प्रकारचा छान लगे जेली तयार झालेली आहे पाण्यामध्ये या गुळाची. तर हा झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे मी आणि त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याची जी आपण भरड काढली होती, शेंगदाण्याची साल काढून ती, आणि लगेच तीळ टाकून घ्यायचे आहे आणि पटकन हात चालवत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. कारण तिळगुळाचे लाडू सगळ्यांनाच माहीत आहे की थंड झाले की वळल्या जात नाहीत आणि त्याला डबल गरम करावं लागतं आणि डबल बनवावे लागतात. म्हणून पहिल्याच याच्यात आपल्याला ते बनवून घ्यायचे आहेत. जर डबल गरम करण्याच्या भानगडीत आपण पडलो तर ते लाडू कडक होतात आणि मग अजिबात चावलं जात नाहीत आणि ते खुसखुशीत बनत नाहीत. म्हणून अशा प्रकारे मी जेवढा लाडू बनवायचा आहे तेवढं सारण मी ताटामध्ये छोटे छोटे गोळे टाकत आहे, जेणेकरून आपले हात पोळणार नाहीत. आणि जेवढे आपल्याला बनवायचे आहेत तेवढे मी ताटामध्ये टाकून घेणार आहे. आणि या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे ताटाला चिटकणार नाही सारण. तर एवढं मी टाकून घेतलेलं आहे 7 ते 8 लाडूचं. आणि बाकीचं मी झाकून ठेवणार आहे कारण ते तसंच गरम राहील. तर ते गॅसवरच तसंच ठेवायचं आहे झाकून ठेवून, म्हणजे ते गरम राहील. आणि हे लाडू आपल्याला असे वळायला घ्यायचे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मगच लाडू वळायला घ्यायचे आहेत, नाहीतर हाताला खूप चटके लागतील. असे पण लागतात थोडेफार चटके, पण पाण्याचा हात घेतल्याने खूप त्याची गरमपणा कमी होतो आणि चटके कमी लागतात. तर असे लाडवाचा आकार देऊन आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. खूप जास्त चटके लागायले आहेत. पहिले 4-5 लाडूंना खूप जास्त चटके लागतात. जसं जसं मिश्रण थंड होतं तसं ते चटके लागणंही बंद होतं. पण थंड झालं एकदा की लाडू लगेच बनत नाहीत, खूप वेळ लागतो, कडक होतात. तर अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत. जितक्या फास्ट होतील तितक्या फास्ट तुम्ही बनवून घ्या. जर तुमच्या मदतीला घरात कुणी असेल तर त्याचीही मदत घ्या लाडू बनवण्यासाठी. तर लवकर काम होतं, सोपं पडतं.
तर अशा प्रकारे संक्रांतीला तुम्ही पण लाडू बनवा. खूप खुसखुशीत असे हे लाडू बनतात. आणि संक्रांतीपासून तिळातिळाने दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. तर असंच आपलंही आयुष्य वाढत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेणार आहोत. तिळाचे लाडू खायला अप्रतिम लागतात, सगळ्यांना आवडतात. आणि अशीच मी तिळाची चकलीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. तर नेक्स्ट रेसिपी आपली तिळाची चकलीच असणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझी नेक्स्ट रेसिपी जी येणार आहे ती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल आणि ती तुम्हाला लगेच बघता येईल. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बनलेले आहेत आपले तिळाचे लाडू. तर अशाच प्रकारे मी जे कढईतलं सारण होतं तेही काढून घेणार आहे आणि त्याचेही असेच लाडू वळवून घेणार आहे. अशा प्रकारे तयार आहेत आपले सर्व तिळाचे लाडू. बघा किती चमकदार आणि छान दिसत आहेत आणि तसेच खुसखुशीत असे हे लाडू बनलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.